हॅलो मित्रांनो, कशा आहात? गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्याला. मी आलेलो आहे फिरायला इकडे ह्या डोंगरा असं वातावरण, एवढी डोंगरा असं वातावरणामध्ये मस्त मजेशीर आणि एकदम हिरवगार असं वातावरण आहे. पाणी होता चालत आहे, तिकडे नदी वाहत आहे, तिथं विहीर भरलेला. अरे भाई साहेब, इथं बघा हे पहिल्यांदा हिरवं असतं, नंतर पिवळं होतं, नंतर असं काळ होतं. हे पकून एकदम मजेशीर झालेलं आहे. हे खाण्यासाठी एकदम चवीदार असतात. त्याला आमच्या भाषेमध्ये लोद्या म्हणतात, तुमच्या भाषेत काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. नक्की तो बघा. तर मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही फिरायला निघालेलो आहे. सूर्य बघा, सूर्य किती वर आलेला आहे. आज आम्हाला थोडा लेट झालेला आहे आणि हे बघा सगळे माणसं सगळे फिरून ते वापस परतले आहे आणि आम्ही जात आहोत. तर मित्रांनो, जास्त काही नाही, आपल्याला फक्त काय करायचं आहे, हे डोंगर फक्त खाली उतरायचं. खाली उतरून बसता पाहिजे. तिकडे एमआयटीच्या एरियाकडे जायचं, तिथं रनिंग मारायची, 100 मीटर मारायचं आणि वापस यायचं. मित्रांनो, नो टेन्शन होतं, कारण मी ते पोरं गेलेत, कारण की आपण त्याच्यावर बीच सवलं आहे आणि ते मास्तर आपल्याला फाडू आहे, म्हणून आपण सिंगल जातात. ते गेल्याच्या नंतर आपण जातो, त्याच्यावर टेन्शन घ्यायची गरज नाही. चला मग तिकडे जाऊया. तुम्ही हे एमआयटीकडे असं म्हणण्यात येतं की आधी खूप वर्षापूर्वी इथे एक तारा पडला होता, त्याच्यामुळे असा खड्डा झालेला होता आणि इथला पाणी एनी टाईम राहत ते पाणी जिरत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवू शकता. हा तकरीबन किती लांबी रुंदीला म्हटल्यावर बरंच आहे. हे पाहू शकता, तिथून तो वातावरण एमआयटीचा आहे आणि खूप माणसं इकडे फिरण्यासाठी येत असतात. तो हा एमआयटीचा भाग आहे आणि तिथेच खाली लागूनच एक ग्राउंड आहे. तिथे की हर एक अकॅडमीचे विद्यार्थी वगैरे येतात आणि तिथे प्रॅक्टिस वगैरे करतात. तर मित्रांनो, आपण जाणार आहे, तिथंच जाणार आहेत, कारण की पोलीस भरती, आर्मी भरती जेवढी काही फिजिकल ॲक्टिव्हिटी होतात ते ह्या ग्राउंडवर होतात आणि शिकवण्यासाठी त्यांना PT मास्टर स्पेशल असतो. आता लागली सा रोड आहे, आपण इथून सरळ जाणार, तिथून राईट घेणार आणि आपण पोहोचताल तिथपर्यंत. तर मित्रांनो, अगर तुम्ही आपण जर वरी जाऊन हा नजारा जर पाहिला, तो नजारा खूप भारी आहे. सगळं ग्रीन आणि एकदम हिरवळ अशी बागायती खेती वगैरे सगळी वरी आहे आणि एमआयटीच्या भागामध्ये स्पेशल त्या एरियामध्ये जाण्यासाठी स्पेशल पास वगैरे आहे, जे की त्यांच्याकडे आहे. ऑदर सिव्हिलांना किंवा स्ट्रेंजर ऑदरांना एंट्री वगैरे नाही आहे, प्रत्येकाला पास दिलेला आहे. आणि हा तर झाला आउटसाईडने रस्ता. तर तुम्ही तिकून पण येऊ शकता, जिथून जी मेन रोड आहे ते नाझरीमधून, तिथून पण येऊ शकता, काय अडचण नाही. एकदम सुसज्ज वातावरण असा निसर्गरम्य आम्ही आलेलो आहोत मस्तपैकी फिरायला. तुम्ही पण कुठे जर असाल तर तुम्ही पण फिरायला मस्तपैकी या, कारण की एकदम मजेशीर आहे. हे बघा, विद्यार्थी रनिंग आहे तर कमी नाही. हे काय, इकडं सगळे आर्मी लवर्स आहेत, सगळे डोंगरामध्ये नाही, खड्ड्यामध्ये नाही, विहिरीमध्ये पळण्याची शक्यता असते. इथं पाहू शकता, मस्तपैकी एकदम मजेशीर आहे. झालेले इथं आले डायरेक्ट. कुठं? अरे ते सफाई करायला बुटाने मारीन ना तुला. बरोबर, काही छेदा बंड्या नाही गोर मध्ये. कुंडियन होतं का एडिट झाडू मारली तर माय का